इयत्ता 6वीच्या माझ्या सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण लेसन पाहिला. ओके. कोणता लेसन पाहिला? आठवा बरं. ऑल अबाउट द न्यूज हा लेसन पाहिला. म्हणजे तो लेसन एक प्रकारे न्यूज आयटममध्ये आहे. ओके. ती न्यूज आयटम पाहिली आणि या वेळेत आपण त्या न्यूज आयटमचे क्वेश्चन आन्सर समजून घेऊया. लेट अस सी. ओपन युअर बुक पेज नंबर 26. रेडी? सी. फाइंड द फॉलोइंग फ्रॉम द न्यूज आयटम. न्यूज आयटम विषयी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला मी समजवलं होतं न्यूज आयटम शिकवताना. पहिले हेडलाईन असते, म्हणजे टायटल असतं न्यूजचं. हेडलाईन काय होतं? हेडलाईन सांगा बरं, आठवतं का? कन्याशाला सेलिब्रेट महाराष्ट्र दिन. ती जी टायटल असते, जी हेडलाईन असते, ती पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये दिलेली असते इंग्लिश न्यूजमध्ये, ही अशी. ओके. मग ती हेडलाईन टायटल जी आहे त्याच्यानंतर सेकंड काय असतं? डेटलाईन असते. डेटलाईन म्हणजे तिथं कसला उल्लेख असतो? महिन्याच्या तारखेचा उल्लेख असतो. ओके. प्लेसचा पण उल्लेख असतो. इथं कसं दिलं बघा आता, प्लेस ऑफ रिपोर्टिंग मेन्शन इन द न्यूज. आता ही बातमी कुठली आहे हे विचारलं आहे तुम्हाला. आपण अभ्यासलं आहे. कसली होती? चाळीसगाव इथली, महाराष्ट्राच्या चाळीसगाव इथली होती. ओके. हेडलाईन, डेटलाईन आणि बॉडी ऑफ द न्यूज पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ दिलेली असते. समजलं? हे लक्षात ठेवायचं इंग्लिश न्यूजपेपरमध्ये. मराठीत पण तसंच रचलेलं असतं. डी. रीड अँड डिस्कस विथ युअर पार्टनर हू ऑर्गनाइज द प्रोग्राम. आता ती न्यूज वाचली आपण, आता त्याच्यावरचे प्रश्न उत्तर तुम्ही सांगायचे आहेत. तिथं आपण सोडून घेऊया. हू ऑर्गनाइज द प्रोग्राम. हा जो प्रोग्राम आहे, हा जो कार्यक्रम कोणी ऑर्गनाईज केलेला होता? कन्याशाला ऑर्गनाइज द प्रोग्राम. कन्याशाला चाळीसगाव ऑर्गनाइज द प्रोग्राम असं आन्सर लिहायचं. ओके. वेअर डिड द प्रोग्राम टेक प्लेस. कार्यक्रम कुठे झाला? चाळीसगाव इन कन्याशाला असं लिहायचं. चाळीसगाव इन कन्याशाला. व्हॉट डिड द स्टुडंट डू ड्युरिंग द सेलिब्रेशन. मग हा कार्यक्रम साजरा करताना विद्यार्थ्यांनी काय केलं? भाषणं दिली. आपण त्याच्यात बघून घेऊया. लर्नर टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्राम. काय केलं त्यांनी? द सेलिब्रेशन बिगेन विथ सिंगिंग केलं. ओके. अजून काय केलं त्यांनी? लर्नर्स प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस अँड पोएम्स ऑन महाराष्ट्र अँड इट्स ग्रेट लीडर. ओके. सम लर्नर्स केम ड्रेस इन ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन अटायर विच मेड द प्रोग्राम कलरफुल अँड लाईव्हली. हे तुम्ही आन्सर त्याच्यात लिहू शकता. ओके. ई. रिअरेंज अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट सेक्वेन्स. आता खाली जे वाक्य दिले आहे ते उलट सुरू दिले आहे, त्यांना राईट करेक्ट सेक्वेन्समध्ये म्हणजे योग्य क्रमाने लावायला लावलं आहे न्यूजनुसार. लक्षात. मग टायमाचा अभावी व्हिडिओ लॉंग होऊ नये यासाठी मी ते क्रम लावून दाखवलेले आहे. जाणून घ्या. बघा. लर्नर्स टूक अ प्लेज. आधी विद्यार्थ्यांनी प्रार्थना घेतली का? नाही. तर आधी कोणती घटना घडली, नंतर कोणती घटना, नंतर कोणती घटना, ते स्टेप बाय स्टेप तुम्ही रिअरेंज करायचे असतं. लक्षात. मग इथं नंबर दिले बघा. या 1 2 3 4 5 सेंटेन्समध्ये पहिलं वाक्य कोणतं पाहिजे? पॅरेग्राफ सुरुवात कशाने कराल? तर 1 नंबरचे वाक्य हे आहे, महाराष्ट्र दिन वॉज सेलिब्रेटेड. ओके. हे लिहायचं. मग त्याच्या पुढे काय लिहायचं? फुल स्टॉप दिल्यानंतर 2 नंबरचे वाक्य लिहायचं. टीचर्स एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द डे. फुल स्टॉप द्यायचं. त्याच्याच पुढे लिहायचं 3 नंबरचे वाक्य. हे शेवटी दिलं आहे बघा. लर्नर्स प्रेझेंटेड स्पीचेस अँड पोएम्स. करेक्ट सिक्वेन्समध्ये लिहायची जी बातमी आहे ती. ओके. तिसरं वाक्य फुल स्टॉप देऊन हे लिहायचं. चौथं वाक्य काय लिहिणार? द प्रिन्सिपल ॲड्रेस द लर्नर्स. ओके. आणि लास्टमध्ये काय लिहायचं आहे? लर्नर टूक अ प्लेज. शेवटी प्रतिज्ञा घेतली विद्यार्थ्यांनी हे दाखवायचं. ओके. अशा पद्धतीने क्रमाने ती स्टोरी लिहून घ्यायची. थिंक इन आन्सर. खालील प्रश्नाचा विचार करा आणि उत्तर लिहा. व्हाय डिड यू थिंक द हेडलाईन इज रिटन इन बोल्ड लेटर्स. बघा. न्यूजची हेडलाईन कॅपिटल लेटरमध्ये लिहिली आहे, बोल्ड लेटरमध्ये लिहिली आहे. का बरं लिहिली असेल? विचार करा. तर ही याच्यासाठी लिहिलेली असते. द हेडलाईन इज रिटन इन बोल्ड लेटर बिकॉज टू पे द अटेन्शन ऑफ द रीडर. ओके. अँड बाय द वे ही कॅन रीड द न्यूज. आता जी हेडलाईन असते
टायटल असते ते कॅपिटल लेटरमध्ये लिहिली असते, ती मोठ्या अक्षरामध्ये लिहिली असते. का बरं? कारण जो वाचक असतो, जो रीडर असतो, त्याचे लक्ष लगेच त्या बातमीकडे जावं, हे एक कारण असतं. ओके, टू पे द अटेन्शन ऑफ द रीडर immediately pay the attention toward the headline and he ready to read all the news. ओके, त्यासाठी ती हेडलाईन दिलेली असते. काय आहे वो? ही उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते ती हेडलाईन पाहून. म्हणून ती हेडलाईन बोल्ड लेटरमध्ये दिली असते, कॅपिटल लेटरमध्ये दिली असते. ओके, फाइंड अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्रॉम द न्यूजच्या आधारे, बातमीच्या आधारे तुम्हाला हे भरायचं आहे. त्याच्यात प्रॉपर नाऊन आहे, ॲक्शन वर्ड्स आहेत आणि ॲडजेक्टिव्ह आहे. प्रॉपर नाऊन, मग प्रॉपर नाऊन कोणकोणते आहेत त्या पॅरेग्राफमध्ये ते शोधायचे. मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही बघून घ्यायचे. ओके, काय काय प्रॉपर नाऊन? 40 गाव. प्रॉपर नाऊनमध्ये पर्सन, प्लेस, थिंग्स यांचा उल्लेख असतो. जसं 40 गाव, कन्या, राज्यगीत, ओके, मिसेस पाटील, महाराष्ट्र, यांना प्रॉपर नाऊन म्हणतात. न्यूजमधनं घेतलं आपण. ओके, ॲक्शन वर्ड म्हणजे काय? कृतीदर्शक शब्द जसं आहे सेलिब्रेटेड, टूक, सिंगिंग, स्पीचेस, टेकन, वर्क. हे ॲक्शन वर्ड्समध्ये वर्ड्स आहेत, क्रियापद आहेत, क्रिया दाखवणारे. ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण दाखवणारे, विशेष शब्द दाखवणारे, शब्दाचे विशेषण दाखवणारे. जसं आहे ग्रेट. ओके, जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, हे ॲडजेक्टिव्ह ग्रेट कसं आहे? कन्याशाला, 40 गाव, सेलिब्रेटेड, महाराष्ट्र दिन, विथ ग्रेट. हे ग्रेट या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह आहे. एन्थुसियाझमचं ग्रेट हे ॲडजेक्टिव्ह आहे. लक्षात, असं शोधायचं असतं. मग ग्रेट आहे ॲडजेक्टिव्ह. ॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह पार्ट त्यांनी घेतलेला ना लोकांनी. सिम्पल, ते वर्ड म्हणजे ते शब्दामध्ये वर्णन केलं शिक्षकांनी, ते कसे वर्ड कसे होते? सिम्पल वर्ड होते. मग वर्डचं ॲडजेक्टिव्ह सिम्पल वापरलेलं आहे पॅरेग्राफमध्ये. ओके, शॉर्ट, कलरफुल, सिनियर हे सुद्धा विशेषण आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत. तर मी शोधलेले आहे, ते लिहून घ्यायचे. ओके, एच, रीड अँड अंडरस्टँड द फॉर्मॅट ऑफ न्यूज. राईट अ न्यूज अबाउट द सेलिब्रेशन ऑफ क्रांती दिन इन युअर स्कूल. क्रांती दिन, आता ही न्यूज कशावर होती? कन्याशाला सेलिब्रेट महाराष्ट्र दिन. आता तुम्हाला ही न्यूज तयार करायला लावलेली आहे, तर ही कशावर न्यूज तयार करायची आहे? क्रांती दिन. हेडलाईन काय द्याल? मग तुम्ही लिहू शकता. तर हा जो फॉर्मॅट दिला आहे न्यूजचा, याची मी स्क्रीन शॉट लावून दिला आहे. तर त्याच्यात हेडलाईन, डेडलाईन सर्व बघून घ्यायची. लक्षात, कसे स्टेप असतात ते बघून घेतले का तुम्ही? हेडलाईन असते, डेडलाईन असते, लीड पॅरेग्राफ असतो म्हणजे इंट्रो असतो, कंटिन्युइंग पॅरेग्राफ असतो. कंटिन्युअस पॅरेग्राफ म्हणतात, बॉडी ऑफ द न्यूज म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये कंटिन्युइंग पॅरेग्राफ्समध्ये त्या न्यूजविषयी माहिती दिली असते, तो बॉडी ऑफ द न्यूज पण म्हणू शकता तुम्ही. आणि कन्क्लुडिंग पॅरेग्राफ म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफ, त्याला कन्क्लुडिंग पॅरेग्राफ म्हणतात. ओके, मी दिलं आहे, त्याच्यात तुम्ही पाहून घ्यायचे. हां, तर इथं सिम्पल पास्ट टेन्सविषयी माहिती दिली मित्रांनो. तुम्हाला टेन्सेसचा अभ्यास माहितीच असेल, त्याच्यातला सिम्पल पास्ट माहितीच असेल. सिम्पल पास्ट म्हणजे काय? साधा भूतकाळ. गुड, व्हेरी गुड. मग साध्या भूतकाळाविषयी एवढी माहिती दिलेली आहे. ओके, रीड द सेंटेन्स केअरफुली अँड अंडरस्टँड द अंडरलाईन वर्ड्स. आता हा एक टेबल दिला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे टुडे सिम्पल प्रेझेंट टेन्स, येस्टरडे सिम्पल पास्ट टेन्स. म्हणजे सिम्पल पास्ट समजावं म्हणून त्यांनी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं उदाहरणसुद्धा दिले आहेत. आणि ते कसं कन्वर्ट होतं, कसा बदल होतो सिम्पल पास्टमध्ये ते सांगितलेलं आहे. टुडे म्हणजे आज म्हणजे काय? प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट, सध्याचं, त्याला म्हणतात साधा वर्तमान. येस्टरडे म्हणजे घडून गेलेली घटना, कालला म्हणतात सिम्पल पास्ट टेन्स. लक्षात ठेवा, सिम्पल पास्ट टेन्स ओळखायची असेल तर गेलेली घटना, झालेली घटना. जसं कालचा दिवस येस्टरडे, होऊन गेलेला दिवस येस्टरडे म्हणजे पास्ट टेन्स असतो. आणि टुडे म्हणजे प्रेझेंट डे म्हणजे प्रेझेंट टेन्स असतो. मग प्रेझेंट टेन्सचं सिम्पल पास्ट कसं होतं ते बघा. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो. वी प्ले, आम्ही खेळतो. वी प्लेड, आम्ही खेळलो. शी लुक्स, ती पाहते. शी लुक्ड, तिने पाहिलं. ही लुक्स, तो पाहतो. शी लुक्ड, त्याने पाहिले. इट्स गोस, ते जातात. इट वेंट, ते गेले. दे गो, ते जातात. दे वेंट, ते गेले, ते सर्व गेले. साई स्टडीज, साई अभ्यास करतो. साई स्टडीज, साईने अभ्यास केला. ओके, घटना प्रेझेंटमध्ये आहे आणि ही होऊन गेलेली आहे. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो, माझी क्रिया खेळायची झाली, असं त्याच्या अर्थ.
असं आहे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. नोट्स दिले आहेत इथं. काय दिले आहे बघा आता माहिती. वी यूज सिम्पल पास्ट टेन्स फॉर ॲक्शन दॅट इंडेड ॲट अ स्पेसिफिक टाईम इन द पास्ट. स्पेसिफिक टाईम म्हणजे होऊन गेलेली घटना दाखवण्यासाठी सिम्पल पास्टचा वापर केला जातो. वी यूज सिम्पल पास्ट टेन्स टू टॉक अबाउट. कशाविषयी सिम्पल पास्ट वापरलं जातं. समथिंग दॅट हॅपन येस्टरडे. काल घडलेली घटना सांगण्यासाठी सिम्पल पास्ट वापरतात. समथिंग दॅट हॅपन इन द पास्ट. भूतकाळात म्हणजे 2 महिन्या अगोदर, 2 महिन्या अगोदर किंवा 1 वर्षा अगोदर काय झालं हे दाखवण्यासाठी सिम्पल पास्ट तुम्ही वापरू शकता. अ कम्प्लिटेड ॲक्शन, पूर्ण कृती दाखवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. पास्ट वर्ड्स फॉर एक्झाम्पल येस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीक, ॲगो काल, लास्ट नाईट म्हणजे गेल्या रात्री, लास्ट वीक गेल्या आठवड्यात, ॲगो म्हणजे पूर्वी. हे शब्द काय दर्शवितात. पास्ट शब्द दर्शवितात. पास्ट शब्द आहे ते भूतकाळ, भूतकाळी शब्द आहे. असं सिम्पल पास्ट असतं. यूज द टेबल गिवन बिलो टू फ्रेम द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स. टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये सब्जेक्ट दिले आहेत. सब्जेक्ट बघा काय काय नाव आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राधा, स्टुडंट. वर्ड दिले आहेत कोणते. वॉच, क्लीन, हेल्प, रँक असं दिले आहे. ऑब्जेक्ट काय आहे मग. अ मूवी, माय रूम, द टीचर, व्हेरी फास्ट. तर हे तिघं कॉलममध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, वर म्हणजे क्रियापद असते आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतं. मग तुम्हाला वाक्य तयार करायला लावले आहे. ओके, मी ऑलरेडी तयार करून दिले टायमाचा अभावी व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून. अंडरस्टँड. तर तुम्ही हे वाचून घ्यायचे. उदाहरणार्थ सब्जेक्ट घ्यायचे आय, तर वर घ्यायचा वॉच्ड आणि ऑब्जेक्ट जोडायचा अ मूवी. जसं झालं आय वॉच अ मूवी. बस त्याच्या पद्धतीनं हे सर्व मी तयार करून दाखवले आहे. तुम्ही वाचून वाचून लिहून काढायचे. ओके, अंडरस्टूड. क्वेश्चन आन्सर. सबस्क्राईब द चॅनल, like and share the videos.